कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे। कुर्ला पूर्वमधील उमरवाडीत MMRDAची क्रेन कोसळली। अनधिकृत इमारतीच्या पाडकाम दरम्यानची ही दुर्घटना आहे। झोपडपट्टीवर क्रेन कोसळल्याने 10 जण यामध्ये जखमी आहे। क्रेन हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। दुर्घटनेची जबाबदारी MMRDAची असल्याची मध्य रेल्वेने माहिती दिली आहे। कुर्ला पूर्वच्या कुरेशीनगर उमरवाडी या भागामध्ये मी सध्या उभा आहे, जिथे ही मार्गिका आपण पाहतो, ही रेल्वेची मार्गिका आहे। खरं तर इथून माल वाहतूक होते रेल्वेची आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर समोर आपल्याला जी इमारत पाहायला मिळते, समोरच्या भागात असलेली जी इमारत आहे ती पाडण्याचं काम, इथे ही अनधिकृत इमारत पाडण्याचं काम करण्यासाठी MMRDA कडून क्रेन लावण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून वरती JCB नेण्यात येत होता। मात्र त्याच वेळेस ही क्रेन जी आहे ती कोसळली, तिच्या क्रेनच्या खालचा भाग खचला आणि ही क्रेन कोसळली। ती थेट समोर असलेल्या या ज्या रेल्वे लगतच्या चाळी आहेत या झोपडपट्टीवर ही ट्रेन जी आहे ती क्रेन जी आहे ती कोसळलेली पाहायला मिळाली या मार्गिकेवर आणि ओव्हरहेड वायर सुद्धा तुटलेली पाहायला मिळाली। सध्या या सगळ्यासाठी आपण पाहू शकतो इथे OAची आणि रेल्वेची मार्गिका दुरुस्त करण्यासाठी इथे रेल्वेचे कर्मचारी सुद्धा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचं पथक सुद्धा आलेलं आहे। त्याच माध्यमातून इथे ही क्रेन कापण्याचं सध्या काम या परिसरामध्ये सुरू असलेलं आपण पाहू शकतो। आपण पाहतोय ही क्रेन जी भली मोठी क्रेन होती ती इकडच्या घरांवर कोसळली आणि साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 10 जण यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। 3 बजे रात को 3 बजे के करीब कितने जन घायल है? कुछ वही लगा 10 आदमी जितना घायल हो। 10 आदमी घायल। वो यहाँ पर ही रहते थे वो? हाँ, यहीं पे रहते थे। जी क्रेन पडलेली आहे ती कापून इथून हटवण्याचं काम आणि देखभाल दुरुस्तीचं रेल्वेचं काम सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण की या मार्गिकेवरून आता ही अभियांत्रिकी इंजिन किंवा ही ट्रेन सध्या जाते त्याच मार्गावरून माल वाहतुकीची गाडी ही याच मार्गावरून जात असते आणि त्याचं सुद्धा दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दृश्य हे आपल्याला पाहायला मिळतं।